नमस्कार. लोकांचे शासन असणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही व्यवस्था. आपण लोकशाही या व्यवस्थेबद्दल आज समजून घेणार आहे. काय आहे लोकशाही व्यवस्था? अब्राहम लिंकनची व्याख्या जी आतापर्यंत आपण शाळेमध्ये म्हणजे अगदी पाठांतर करून आपण पेपरमध्ये लिहत आलो. मला पण बराच दिवस ते म्हणजे मी जेव्हा वाचायची तेव्हा एक फक्त पाठांतर करायचं आणि परीक्षेत पास व्हायचं आहे म्हणून ती व्याख्या समजून घेतली. काय व्याख्या होती? की लोकांसाठी लोकांकरिता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य. हां, आलं का लक्षात? हां. आणि ही अब्राहम लिंकन यांनी सांगितलेली लोकशाहीची व्याख्या होती. ही लोकशाही राबवण्याची प्रक्रिया आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की लोकांच्या जीवनामध्ये, लोकांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतिकारक बदल घडवून आणणं म्हणजे लोकशाही. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उद्देश सांगतात, अब्राहम लिंकन हे प्रक्रिया सांगतात. हां, मग लोकांनी चालवलेलं राज्य म्हणजे कसं? तर दर 5 वर्षानंतर निवडणूक प्रक्रिया येते. आपण मतदान करतो आणि आपण निवडून दिलेले प्रतिनिधी हे लोकांसाठी काम करतात. बरोबर? हां. मग आता बघा तुम्ही कसं की आपल्या नगरसेवक म्हणजे आपल्या प्रभागामध्ये जर आपल्या प्रभागामध्ये नीट काम होत नसेल, घाण राहत असेल, गटारीचे प्रश्न सुटत नसतील, पाण्याचे प्रश्न सुटत नसतील, तर प्रतिनिधी कोणी नगरसेवक कोणी निवडून दिला? आपण निवडून दिला. हां, म्हणजे खरं तर आपल्याकडे आपल्या संविधानाने सर्वोच्च स्थानावर कोणाला म्हटलेलं आहे? तर जनतेला म्हटलेलं आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे मग पंचायत समितीमधला सदस्य असो की जिल्हा परिषदमधले सदस्य असो की नगरसेवक असो, नगराध्यक्ष असो की ग्रामपंचायतीतला सरपंच असो, सदस्य असो, हां, की कृषी उत्पन्न बाजार समितीमधले असो. बरोबर आहे की नाही? हे सगळेच निवडून देण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? तर आपल्याकडे आहेत. हां, मग आपण आपल्या अधिकाराचा नीट वापर केला नाही तर त्याचे दुष्परिणाम कोण भोगतो? आपणच भोगतो. हां, मग आपला इतरांकडे बोट दाखवण्याचा आपल्याला अधिकार आहे का? तर माझ्या दृष्टीने अजिबातच नाही. कारण संविधानाने आपल्याला ह्या देशाचा मालक बनवलेलं आहे. जनतेला सर्वोच्च स्थानावर म्हटलेलं आहे. हां, जनतेच्या द्वारे ही व्यवस्था चालवली जाते असं म्हटलं जातं. हां, मग जर जनता सर्वोच्च स्थानावर असेल आणि जर आपण आपली कर्तव्य नीट न बजावता योग्य व्यक्तींना मतदान करत नसू किंवा मतदानाच्या प्रक्रियेचे पैसे घेत असू तर मग चूक कोणाची आहे? तर आपली चूक आहे. बरोबर आहे की नाही? हां, कारण संविधानामध्ये आपल्याला अधिकार दिलेला आहे मतदानाचा, तर आपल्याला आपली कर्तव्य आणि जबाबदारी पण सांगितलेली आहेत. तर आपण हे जरा समजून घेतलं पाहिजे की लोकशाही प्रक्रिया जी आहे, हां, मग ही पोकळ करण्याचं काम कोण करतंय? तर आपणच करतोय. बरोबर आहे की नाही? कशा पद्धतीने? आपण दर 5 वर्षांनी जी निवडणूक येते, जी जी काही असेल, नगरपालिकेची असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आमदार निवडताना असेल, खासदार निवडताना असेल, तर ह्या प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला आपण 2 पैसे घेतो त्यावेळेला आपण एकंदरीतच आपली संविधान म्हणजे संविधान आहे का? तर आहे. लोकशाही आहे का? त्याच्यातलं व्यवस्था तर आहे. पण मात्र ती आतून पोकळ करण्याचं काम कोण करतंय? तर आपण करतोय पैसे घेऊन. म्हणजे नेते काय करतात हा नंतरचा भाग. सर्वात आधी प्रश्न आहे आपल्या नीतिमत्तेचा, की आपण आपल्याला दिलेल्या अधिकारांचा आपण योग्य वापर करत नाही. आपण अजूनही स्वतःला नीटपणे मालक समजत नाही या देशाचे. मग ही आपली चूक आहे. तर आपली चूक आपण जोपर्यंत दुरुस्त करत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाहीत. मी तर अगदी असं म्हणते की आपल्या प्रभागातला एखादा प्रश्न, आपल्या अडचणी येत असतील, आपल्याला आपल्या नोकरीच्या ठिकाणी अडचणी येत असतील, आपल्याला देशात अडचणी येत असतील, आपल्या जगण्यात अडचणी येत असतील, आपल्या घरात कुटुंबातल्या स्त्रिया सुरक्षित नसतील, मुलं सुरक्षित नसतील किंवा भ्रष्टाचार वाढत असेल, असे अनेक प्रश्नांमुळे जे आपल्याला तोंड द्यावं लागत असेल, भ्रष्टाचारामुळे असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे किंवा महागाई वाढत असेल, तर ह्या प्रश्नांना जर आपण तोंड देत असू तर याला सर्वस्वी जबाबदार आपण आहे. आरशासमोर उभं राहायचं आणि रोज स्वतःच्या एक थोबाडीत मारायचं, तू त्यावेळी थोड्या मोहापायी थोडे पैसे घेतले आणि 5 वर्ष स्वतःच्या काय म्हणतो आपण त्याला, स्वतःच्या जगण्याचा आनंद संपवून टाकला. हां, पैसे घेण्याची प्रक्रिया फक्त झोपडपट्टी किंवा गरीब लोकांमध्ये नाही, तर अतिशय चांगली शिकलेली माणसं, नोकर वर्ग देखील ह्या प्रक्रियेमध्ये, पैसे घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतो. प्रचंड वेदनादायी गोष्ट आहे. तर ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करत राहा. संविधानाने
आपल्याला अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकारांचा आपण कसा वापर करायचा ते आपण ठरवायचं आहे. तुम्ही ठरवा तुमच्या पुढच्या पिढीला कसा समाज तुम्हाला द्यायचा आहे. जसं प्रॉपर्टी सोडून जाणार आहेत ना मुलांसाठी, तसा कसा देश तुमच्या मुलांसाठी तुम्ही सोडून जाणार आहेत. पुन्हा एकदा पारतंत्र्यातला का स्वतंत्र देश सोडून जाणार आहेत. प्रचंड भ्रष्ट आणि हिंसा असलेला देश सोडून जाणार आहेत का शांतता आणि प्रेमाने नांदणारा एक समाज सोडून जाणार आहेत. तुमच्या मुलांसाठी काय सोडून जाणार आहेत. कारण शेवटी आपण कितीही भारी घरं बांधली तरी आपली मुलं घरात कमी काळ राहतात, समाजात अधिक काळ राहतात. आणि म्हणून जसं आपण घर स्वच्छ आणि सुंदर ठेवतो तसं समाज स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी देखील आपली आहे. कारण आपली मुलं, आपली मुली, आपल्या बायका, आपले नवरे, हे आपले आईवडील हे अधिक काळ समाजात राहतात, फार कमी काळ घरात राहतात. त्याच्यामुळे हा समाजाचं सौंदर्य बिघडलं तर आपण काही आपल्या मुलांना काचेचे बंगले बांधू की ज्याच्यातनं ते घराबाहेरच निघणार नाहीत. मुलं तर समाजात जाणारच आहेत. आणि त्याच्यामुळे समाजाचं सौंदर्य टिकवण्याचं काम काही फक्त समाज प्रबोधन करणारे किंवा त्याच्यात पूर्ण वेळ त्यांचं नाही, किंवा कोणी सामाजिक प्रबोधन करतही असेल तर त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी पण आपली आहे. मग तर हे सगळं समजून घ्या, ही लोकशाही प्रक्रिया समजून घ्या. अब्राहम लिंकनने सांगितलेली लोकशाहीची व्याख्या जी आहे ती प्रक्रिया आहे, ते नीट समजून घ्या की लोकशाही कशी राबवायची. लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही असं अब्राहम लिंकन सांगतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात. त्याच्यामधला उद्देश सांगतात लोकशाहीचा. काय उद्देश आहे की लोकांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतिकारक जे बदल घडतील त्याला लोकशाहीचा उद्देश असं म्हणतात. चुकून तुमच्याकडून बघा, आपल्या संविधानाने इतकी तरतूद केलेली आहे की चुकून आपल्याकडून चुकीची माणसं निवडली गेली तर त्यांच्या विरोधात उपोषण करण्याचा, त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा, त्यांच्या विरोधात लिहिण्याचा, त्यांच्या विरोधात बोलण्याचा अशी सर्व अधिकार आपल्याला आपल्या संविधानात दिलेले आहेत. आणि निवडून दिलेल्या लोकांना पुन्हा खाली बसवण्याचा अधिकार आहे. तर यासाठी आपल्याला आधी सजग राहावं लागेल. आपल्याला आपली कर्तव्ये नीट पार पाडावी लागतील तर एक चांगला सुरक्षित देश आपल्याला मिळू शकतो. नेते भ्रष्टाचार करतात म्हणून आम्ही पैसे घेतो याचा अर्थ आपल्या ऐराणीमध्ये म्हण एक, त्यांनी शेण खाल्लं तर आम्हाला, मी बोलणार नाही ते. तर खरंच असं करू नका. काय 200-500 रुपयासाठी, 1000-2000 रुपयासाठी स्वतःची मान स्वतःच्या आरशासमोर स्वतःच्या नजरेला नजर मिळवता येणार नाही असं वर्तन करू नका. आपली मुलांना आपल्याला उत्तर चांगली देता येणार नाही. काय तुम्ही मुलांना नीतिमत्ता शिकवणार, काय खरं बोलत शिकवणार, काय देशावरचं प्रेम शिकवणार, काय या मातीबद्दलची कृतज्ञता शिकवणार जर तुम्ही मुलांसमोर पैसे घेत असाल तर माझी कळकळून विनंती आहे, ही लोकशाही जर आपल्याला मजबूत ठेवायची असेल तर निवड प्रक्रियेमध्ये पैसे घेण्यास बंद करा. नाहीतर ही व्यवस्था असेल पण ती आपल्या चुकीच्या आपल्या लोभामुळे ती पोकळ होऊन जाईल आतून, आणि ती पोकळ करण्याची प्रक्रिया आता चालली. तर हे सगळं समजून घ्या. आज आपण लोकशाही समजून घेतलं, उद्या आपण गणराज्याबद्दल समजून घेणार आहे. थँक्यू.